सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजारभाव। मित्रांनो, कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, वेळ वाया न जाऊ देता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। बघूया आजचे कापसाचे बाजारभाव। सर्वप्रथम आपल्याकडे बाजार समिती आहे मौदा। इथे आवक 150 क्विंटलमध्ये कमीत कमी दर 6300 रुपये, सर्वसाधारण दर 6410 रुपये, तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो 6585 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर समोरील बाजार समिती पारशिवनी, आवक 1459 क्विंटलमध्ये कमीत कमी दर 6600 रुपये, सर्वसाधारण दर 6630 रुपये, तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो 6660 रुपये प्रति क्विंटल। समोरील बाजार समिती हिंगणा, आवक 12 क्विंटलमध्ये कमीत कमी दर 5593 रुपये, सर्वसाधारण दर 5600 रुपये, तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो 6300 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती सिंधी सेलू, आवक 1525 क्विंटलमध्ये कमीत कमी दर 6600 रुपये, सर्वसाधारण दर 6850 रुपये, तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो 7000 रुपये प्रति क्विंटल। समोरील बाजार समिती आपल्याकडे हिंगणघाट, आवक 8000 क्विंटलमध्ये कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6500 रुपये, तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो 7100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे पुलगाव, आवक येथे 4675 क्विंटलमध्ये कमीत कमी दर 6400 रुपये, सर्वसाधारण दर 6900 रुपये, तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो 7151 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो, हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव। तसेच मित्रांनो, जर का तुमच्या बाजार समितींचे व तुमच्या जिल्ह्यांचे आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला नक्कीच सांगता येईल। चला तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।